सोमवारी पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं धडक दिल्यामुळे 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता। एकंदरीत पाहता गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 3 वर्षात रेल्वेचे 9 भीषण अपघात झालेले आहेत। या अपघातांनंतर अनेकदा अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आली होती। दरम्यान गेल्या 3 वर्षातील रेल्वेच्या मोठ्या अपघातांवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 13 जानेवारी 2022 बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसचा अपघात, 9 जणांचा मृत्यू, 36 जखमी। 15 एप्रिल 2022 माटुंगा रेल्वे स्टेशन जवळ अपघात, जीवितहानी नाही। 2 जून 2023 शालिमार कोरोमंडल एक्सप्रेस, 290हून अधिक जणांचा मृत्यू, 900हून अधिक जण जखमी। 25 ऑगस्ट 2023 लखनौ रामेश्वरम भारत गौरवचा अपघात, 9 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। 11 ऑक्टोबर 2023 बिहार नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली, 4 जणांचा मृत्यू, जखमी 70हून अधिक। तर आंध्र प्रदेश रेल्वेची धडक लागून 29 ऑक्टोबर 2023 मध्ये अपघात झालेला होता आणि यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता। मे 2024 मध्ये मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरले होते। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नव्हती। 15 जून 2024 कुमंदीह स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झाला, यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। 17 जून 2024 कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाल्यामुळे अपघात झाला होता आणि यामध्ये 8हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, त्याचबरोबर 24हून अधिक जण जखमी झाले।